अच्छा, एलियनवेअर हे नाव ऐकलं की आपल्या डोळ्यासमोर काय उभं राहतं? साहजिकच एक एकदम पॉवरफुल, पण फक्त आणि फक्त कट्टर गेमरसाठी बनवलेलं मशीन, बरोबर ना? पण विचार करा काय होईल जर एलियनवेअर स्वतःच हा खेळ बदलत असेल तर? तर आज आपण ह्याच नव्या ऑरोरा 16 मॉडेलमधून त्यांच्या या बदललेल्या स्ट्रॅटेजीचा, त्यांच्या नव्या रणनीतीचा धांडोळा घेणार आहोत. म्हणजे बघा, एलियनवेअरची ओळखच आहे की तो एक कट्टर गेमर्सचा ब्रँड आहे. जबरदस्त परफॉर्मन्स आणि एक खास म्हणजे एकदम हटके डिझाईन, हेच तर त्यांचे इतके दिवस वैशिष्ट्य राहिलं आहे. पण काय होईल जर एलियनवेअर स्वतःच हा गेम बदलण्याचा प्रयत्न करत असेल? आजच्या या विश्लेषणात आपण याच मोठ्या बदलावर लक्ष केंद्रित करणार आहोत. म्हणजे एलियनवेअरच्या रणनीतीमधलं हे एक महत्त्वाचं वळण आहे. ओके, तर हा बदल नक्की काय आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी हे पाहावं लागेल की एलियनवेअरची पारंपरिक ओळख काय होती आणि लोक ह्या ब्रँडकडे नक्की कसं पाहायचंय. हीच हीच ती रूढीवादी कल्पना आहे जी ऑरोरा 16 तोडून काढू पाहतोय. कोणती कल्पना? तर एलियनवेअर म्हणजे फक्त गेमिंग, ऑफिसच्या कामासाठी वगैरे नाहीच. खूप भडक आणि गोंगाट करणारा. मग प्रश्न असा आहे की एलियनवेअर ही ओळख कशी बदलत आहे. तर त्यांच्या या नव्या रणनीतीच्या केंद्रस्थानी एक मस्त संकल्पना आहे ज्याला ते म्हणतात डिस्क्रीट पॉवर, म्हणजेच संयमित शक्ती. डेल हा शब्द त्यांच्या नव्या विचारसरणीसाठी वापरत आहे. याचा सरळ आणि सोपा अर्थ आहे, शक्ती तीच राहील पण आता ती अधिक शांत आणि व्यावसायिक रूपात सादर केली जाईल, म्हणजे दिखावा कमी आणि काम जास्त. आता इथे बघा, हा फरक अगदी स्पष्ट दिसतोय, नाही का? एका बाजूला आहे तो जुना एलियनवेअरचा स्टिरिओटाईप, म्हणजे कसं आक्रमक डिझाईन, आणि दुसऱ्या बाजूला आहे ऑरोरा 16, एकदम सोफिस्टिकेटेड फिनिश. जिथे आधी भडक RGB लाईट्स असायचे, तिथे आता इंटरस्टेलर इंडिगो नावाचा एक शांत क्लासी रंग दिसतोय. आणि यामुळेच जे मशीन आधी फक्त एका विशिष्ट गेमिंग ऑडियन्ससाठी होतं, ते आता कुठेही वापरता येऊ शकतं. म्हणजे विचार करा, हे मशीन फक्त गेमिंग रूमपुरतं मर्यादित नाही आहे, तर आता ते ऑफिसच्या बोर्डरूममध्येही तितकंच शोभून दिसेल. केवढा मोठा बदल आहे हा. पण ही संयमित शक्ती फक्त शब्दांपुरती नाहीये. चला, आता जरा या मशीनच्या आत डोकावून पाहूया की हार्डवेअरच्या पातळीवर गेमिंग आणि व्यावसायिक काम या दोन्ही जगांना कसं एकत्र आणलं गेलंय. या मशीनच्या अगदी हृदयात आहे इंटेल कोर 7 प्रोसेसर, आणि यात तब्बल 10 कोर आहेत. याचा अर्थ काय? तर एकाच वेळी हाय एंड गेमिंग आणि त्याचवेळी अवजड व्हिडिओ रेंडरिंगसारखी कामं एकदम सहज करता येतात. तर या टेबलमध्ये आपल्याला काय दिसतंय? एक जबरदस्त शक्तिशाली प्रोसेसर, भरपूर आणि प्रचंड वेगवान रॅम आणि तेवढंच मोठं स्टोरेज. या तिन्हींचं मिश्रण एक असं इंजिन तयार करतं जे तुम्ही त्यावर कोणतंही काम टाका त्यासाठी ते कायम तयार आहे. पण खरं सांगायचं तर या मशीनचा डिस्प्ले म्हणजे त्याची स्क्रीन हे एक असं वैशिष्ट्य आहे जे गेमर्स आणि व्यावसायिक क्रिएटर्स या दोघांनाही एकाच वेळी आकर्षित करतं. या स्क्रीनची वैशिष्ट्ये जरा बघा. 16:10 आस्पेक्ट रेशो. यामुळे काय होतं तर एडिटिंगच्या टाईमलाईनसाठी किंवा कोडिंगसाठी जास्त उभी जागा मिळते. आणि 100% sRGB कलर ॲक्युरेसी. यामुळे डिझायनर्सना ही खात्री मिळते की ते जे रंग स्क्रीनवर पाहत आहेत अगदी तेच रंग अंतिम प्रिंटमध्ये दिसतील. बरं, मग असं दुहेरी वैशिष्ट्य असलेलं मशीन नक्की कोणासाठी बनवलं गेलं आहे? इथे एलियनवेअर खूप स्पष्टपणे 3 प्रकारच्या वापरकर्त्यांना आपलं लक्ष बनवत आहे. आणि हेच तर या मशीनच्या मार्केटिंगचं खरं वैशिष्ट्य आहे. म्हणजे घरी मनोरंजनासाठी एक नंबर, ऑफिसमध्ये कामासाठी एकदम क्लासी आणि क्रिएटर्ससाठी एक शक्तिशाली वर्कस्टेशन. थोडक्यात सांगायचं तर एकच मशीन जे प्रत्येक ठिकाणी आपलं काम चोख बजावतं. तर एवढी सगळी जबरदस्त वैशिष्ट्ये आणि ही मोठी रणनीती, पण मग याची किंमत काय? आता आपण या समीकरणातल्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया, म्हणजे किंमत आणि सेवा. ह्या मशीनची सुरुवातीची किंमत आहे 99,999 रुपये. आणि ही किंमत त्यांच्या रणनीतीचा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. यातून ते एलिट परफॉर्मन्स अधिक लोकांपर्यंत पोहोचवू पाहत आहेत. आपली खूप महागडा ब्रँड ही ओळख ते बदलू इच्छित आहेत. तर मग या किमतीत नक्की काय काय मिळतंय? उच्च दर्जाचं मटेरियल, त्यांची प्रसिद्ध क्रायोचेंबर कूलिंग सिस्टम आणि 1 वर्षाची घरपोच सेवा. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर एक संपूर्ण प्रीमियम पॅकेज.
तर मग शेवटी प्रश्न हाच उरतो, एलियनवेअर खरंच या दोन्ही जगांसाठी एक यशस्वी मशीन बनू शकले आहे का? कट्टर गेमर्स आणि व्यावसायिक लोक एकाच वेळी या बदलाला स्वीकारतील का? हे पाहणं नक्कीच खूप मनोरंजक ठरणार आहे.